Hello everyone, Namaskar. This is going to be my third video on social research, which is for BLLB second year students who are in their fourth semester. The motive behind making this video is to make you understand all the concept in short period of time span, so that you understand the concept and you uh, apply it in your examination. So I will teach the whole syllabus in this video. So I have made a target that if my 40 subscribers are completed, then only I'm going to make video on next topic, next subject, which is going to be economics, law and economics. So don't forget to subscribe. We will start with the first module, Introduction to Social Research, Philosophy of Social Research. Mm. So whenever you write your examination, don't forget to add synopsis in it. You need to mention the introduction, meaning, and conclusion, and in between you whatever points you need to add, you can write it. This is the format given by the SPPU. You will need to follow it. We will start with the module. First is social research, meaning and significance. Second is type of social research. So we will start with it. Social research, meaning and significance. Introduction. Social research is a systematic and scientific study of society and social behavior. तर सोशल रिसर्च म्हणजे एका मनुष्याचा ज्या विचार असता त्याबद्दल जो अभ्यास करतो त्याला म्हणतात सोशल रिसर्च. कशी सोसायटी चालते किंवा कसं कल्चर असतं किंवा काय डायव्हर्सिटी आहे, रिलिजन काय असतं. एक सोसायटी म्हणजे सामाजिक जे घटक असतात त्याबद्दल अभ्यास करता जे ज्याचा अभ्यास होतो त्याला म्हणतात सोशल रिसर्च. तर यामध्ये तुम्ही बेसिकली इंट्रोडक्शन मध्ये यू कॅन राईट ह्युमन इज अ सोशल ॲनिमल अँड कॅन नॉट लिव्ह इन आयसोलेशन. म्हणजेच माणूस एक सोशल ॲनिमल आहे, तो सेपरेटली राहू शकत नाही, त्यामुळे तो ग्रुप्स फॉर्म करतो आणि त्या ग्रुप्सचा अभ्यास करतो. जे अभ्यास करतात त्याला म्हणतात सोशल रिसर्च. इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग ह्युमन इंटरॅक्शन, इन्स्टिट्यूशन अँड सोशल इश्यूज. जे सामाजिक अडचणी असतात, जे अडथळे असतात किंवा जे समाजाचे एकमेकांसोबत जे वागणूक असते, जे बोलणं असतं, ते इथं आपल्याला समजायचा प्रयत्न करता. इट युजेस सायंटिफिक मेथड्स लाईक ऑब्झर्वेशन, सर्वेज अँड अनालिसिस. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. सोशल रिसर्च सोशल रिसर्च करायसाठी मेथड्स यूज केल्या जातात, जे काय ऑब्झर्वेशन, सर्वेज, अनालिसिस किंवा इंटरव्ह्यू पण आपण तर घेऊ शकतो. इट प्लेज अ क्रुशियल रोल इन प्लेइंग पॉलिसी मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. जे प्रॉब्लेम असतात किंवा जे गव्हर्नमेंट पॉलिसी बनवतं ते जे सामाजिक घटक आहे त्यांना लक्षात ठेवून बनवल्या जातात. इट ब्रिजेस द गॅप बिटवीन थिअरी अँड रिअल वर्ल्ड सोशल कंडिशन्स. हे जे थिअरी म्हणजे जे पुस्तकी जे कॉन्स्टिट्यूशन किंवा रूल्स जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं राहतं आणि जे रिअल वर्ल्ड मध्ये ऍक्ट होता त्याच्यामधला एक गॅप दाखवतं. Meaning घेऊया. Social research refers to the organized and objective investigation of social phenomenon. It aims to discover new facts, verify existing knowledge, and understand social relationship. तर यामध्ये जे सोशल रिसर्च आहे ते नवीन फॅक्ट्स, जे नवीन सामाजिक घटक असतात त्यांच्याबद्दल अभ्यास करतं. जे जुने सामाजिक घटक असतात त्यांच्याबद्दल पण ते पण लागू करायचा प्रयत्न करतं आणि कसं सामाजिक जे रिलेशनशिप असते एकमेकांसोबतचं, तर ते इथं समजवायचा प्रयत्न करतं. जे सामाजिक संबंध असतात लोकांचे एकमेकांसोबत किंवा ग्रुप सोबत किंवा कल्चर सोबत, ते इथं आपल्याला समजवायचा प्रयत्न करतात सोशल रिसर्च. इट इन्व्हॉल्व्स डाटा कलेक्शन, अनालिसिस, इंटरप्रिटेशन अँड कन्क्लुजन. ते तुम्ही ॲज इट इज लिहू शकता. Example, studying poverty levels in India, research on impact of social media on youth behavior. Significance घेऊया. Helps in understanding society, provides knowledge about social structure, culture, relationship, helps in understanding issues like crime, inequality, unemployment. Example, study reasons behind increasing crime rate. तर यामध्ये जे सामाजिक घटक असतात ते आपल्याला सोशल रिसर्च थ्रू समजता की काय अडचणी आणि कसं त्याला टॅकल करायचं, हे पूर्णपणे प्रयत्न असतो सोशल रिसर्चचा आपल्याला समजवायचा.
Assists in policy formulation. Government use research for making laws and policies, helps in effective planning and development. प्रत्येक जी स्टेट मधली जी गव्हर्नमेंट आहे ती भरपूर जे सोशल रिसर्च सायंटिस्ट असतात ते त्यांना सांगता की तुम्ही प्रत्येक गावांमध्ये किंवा शहरांमध्ये सर्वे करा आणि त्या सर्वे थ्रू आपल्याला समजतं की जे सामाजिक घटक असतात त्यांना त्यांच्यामध्ये म्हणजे कोणत्या प्रकारच्या पॉलिसीज किंवा रूल बनवून ते काही जर अडचणी ते आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि काही जर चांगल्या गोष्टी ते आपण लागू करू शकतो. एक्झाम्पल डाटा युज्ड इन स्कीम लाइक पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम्स सॉल्व प्रॉब्लेम्स solve social problems, identifies roots and suggest practical solution. Example research on unemployment leading to skill development programs. तर यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहे समाजाचे ते आपल्याला समजवायचा प्रयत्न करता. Contribute to academic knowledge, adds a new theories and improves existing ones. Important for discipline like sociology, economic, political science. Promotion social change helps bring awareness and reforms in society. Example studies on gender inequality leading to empowerment. त्यामध्ये सगळ्या सामाजिक अडचणी असतात त्यांना कसं टॅकल करायचं ते आपल्याला समजलं जातं. जसं मुलींना आधी लोक शिक्षणासाठी नव्हते पाठवत पण जेव्हा शिक्षण फ्री झालं त्यामुळे भरपूर पॅरेंट्स त्यांच्या मुलींना फ्री एज्युकेशनमुळे त्यांना शिकायसाठी पाठवायचं. Provides reliable data, helps in decision making using facts instead of assumptions. तर यामध्ये जे सोशल रिसर्च आहे ते रिलायबल असतं, assumptions वरती नसतं रिलायबल. म्हणजे ते कोणत्या पण गोष्टीला गृहीत धरून धरून नाही चालत, पण फक्त वस्तुस्थिती असते म्हणजे फॅक्ट्स असतात प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व. Assumptions नसतात. Second, give types of social research on the basis of purpose. Exploratory research conducted when problem is not clearly defined aims to gain insights and familiarity. याचाच अर्थ एक्सप्लोरेटरी म्हणजे तुम्ही हे वर्ड वाचूनच लक्षात ठेवा. एक्सप्लोर म्हणजे नवीन प्रॉब्लेम जे सोसायटीमध्ये समाजात जे नवीन अडचणी आलेल्या आहे निर्माण झालेल्या आहे त्याबद्दल अभ्यास करणं त्याला म्हणता एक्सप्लोरेटरी. स्टडिंग अ न्यू सोशल इश्यूज लाईक डिजिटल ॲडिक्शन. डिस्क्रिप्टिव्हचा अर्थ तुम्ही डिस्क्राईब करणं असं धरू शकता. डिस्क्राईब्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप ऑर सिच्युएशन. आन्सर्स व्हॉट वेन वेअर म्हणजे हे जी अडचण आहे त्याला डिस्क्राईब करतात ती अडचण काय आहे. आणि एक्सप्लेनेटरी रिसर्च. एक्सप्लेनेटरी म्हणजेच तुम्ही एक्सप्लेन करता की ती अडचण कशी निर्माण होतीये. एक्सप्लेन causes and effect of relationship. Answers why and how a problem is made. Why unemployment is increasing. तर तुम्हाला एकदा हे तीन तुम्हाला फक्त तुम्ही एक फर्स्ट नेम वाचून फर्स्ट वर्ड वाचून तुम्हाला समजू शकता की काय अर्थ असणार याचा. On the basis of use pure research first. Pure research is conducted for knowledge and theory development, no immediate practice use. म्हणजे प्युअर रिसर्च असतं ते नॉलेज डेव्हलप करायसाठी एका स्पेसिफिक फील्ड बद्दल यूज केलं जातं. स्टडिंग सोशल बिहेवियरल पॅटर्न जे सामाजिक वर्तणूक असतं त्याचा पॅटर्न स्टडी करायला अभ्यास करायला यूज केलं जातं. अप्लाइड रिसर्च एम टू सॉल्व्ह प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. तर अप्लाइड रिसर्च म्हणजे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतात सोसायटीमध्ये ज्या अडचणी असतात ते इमिडिएट जे सॉल्व्ह केल्या जातात. ॲक्शन रिसर्च. its example research to improve education system. Action research focuses on immediate problem solving and improvement, often used in school organization, improving classroom teaching methods. Action research म्हणजे action तुम्ही लक्षात ठेवा immediate action. तसं ते immediate action साठी immediate problem solving साठी use केलं जातं. On the basis of time, cross sectional research, data collected or at one point of time, quick and less costly. सर्वे कंडक्टेड इन 2025 ऑन एम्प्लॉयमेंट. तर यामध्ये क्रॉस सेक्शनल म्हणजे जो डाटा आहे तो एका पॉइंट मध्ये एक एक टाइम स्पॅन मध्ये कलेक्ट केला जातो स्पेसिफिकली जास्त लांब म्हणजे जास्त ड्युरेशनचा नसतो. आता तुम्ही 2025 चा सर्वे करताय आणि पूर्ण एक ऑल ओव्हर डेकेडचा सर्वे करताय याच्यामध्ये 1 वर्षाचा आणि 10 वर्षाचा जो फरक असतो तो 1 वर्षाचा जे सर्वे असतो त्याला क्रॉस सेक्शनल म्हणतात आणि 10 वर्षाचा जो सर्वे म्हणजे ओव्हरऑल डेकेड
किंवा 5 वर्षाचा हाफ डेकेडचा जो सर्व्हे केला जातो तो असतो लॉन्जिट्युडनल. लॉन्जिट्युडनल डाटा कलेक्टेड ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाइम ट्रॅक्स चेंजेस अँड ट्रेंड्स. एक्झाम्पल स्टडिंग सेम ग्रुप ओव्हर 10 इयर, म्हणजे एकाच ग्रुपला 10 वर्ष अभ्यास करणं त्याला म्हणतात लॉंगिट्युडनल रिसर्च. ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ डाटा, क्वालिटेटिव्ह म्हणजे याच्या नावामध्येच समजतं क्वालिटी म्हणजे डील्स विथ नॉन न्यूमरिकल डाटा, फोकसेस ऑन ओपिनियन, एक्सपिरियन्सेस आणि इमोशन्स. तर या डाटामध्ये जास्त म्हणजे जर 100 लोकांचा सर्व्हे नाही घेत, हे 10 लोकांचा सर्व्हे घेता, पण तो सर्व्हे खूप इंटेन्स असतो, खूप डीप असतो आणि त्यांचे जे इमोशन्स आहे किंवा बिहेवियर आहे कोणत्या पण स्पेसिफिक गोष्टीबद्दल ते जास्तपणे नीटपणे समजवलं जातं. मेथड्स इंटरव्ह्यू ऑब्झर्वेशन स्टडी ऑफ पीपल्स ॲटिट्यूड टुवर्ड्स मॅरेज. हे एक्झाम्पल आहे. आता हे सर्व मॅक्झिमम सायकोलॉजीमध्ये किंवा सोशिओलॉजीमध्ये यूज केलं जातं. कारण की यामध्ये आपल्याला माणसाचं जे बिहेवियर आहे, जे त्याचं विचारधारा आहे, ते आपल्याला समजायची असते. त्यामुळे क्वांटिटी नाही तर क्वालिटी मॅटर करते रिसर्चची. Quantitative research deals with numericals, data, and statistics, use graphs, charts, and measurable data, census data analysis. त्यामध्ये जी क्वांटिटी असते त्याच्यावरती फोकस असतात ना की क्वालिटीवरती. जर 100 लोकांचा डाटा असतो तो मॅक्झिमम हे रिसर्च न्यूमरिकल बेसिसवरती असतं किंवा स्टॅटिस्टिक बेसिसवरती असतं, पाय चार्ट किंवा अशा बेसिसवरती असतं. हे लक्षात ठेवा. कन्क्लुजन एकदा तुम्ही वाचून घ्यायचं. Values and ethics in social research. Synopsis. Introduction. Social research deals directly with human being, their behavior and social system. Therefore, it is not value neutral and requires ethical responsibility. Values म्हणजे जे मूल्य असतात आणि ethics म्हणजे नीती. मराठीत तुम्हाला समजायचं म्हटलं तर व्हॅल्यूज गाईड व्हॉट इज कन्सिडर्ड इम्पॉर्टंट while ethics guide what is right or wrong. जे व्हॅल्यूज असतात ते तुमच्यानुसार डिसाईड होतात की तुमचं मनातली आस्था काय, तुम्हाला कोणचं करिअर निवडायचंय किंवा तुम्हाला भविष्यात काय करायचंय ते तुम्ही डिसाईड करता, त्या व्हॅल्यूज मध्ये येतं. आणि एथिक्स म्हणजे जे अनसेड राईट और रॉंग जे असतं, खरं किंवा जे चुकीचं किंवा बरोबर जे निर्णय असतो तो सोसायटी डिसाईड करते. म्हणजे आता जर एक्झाम्पल एथिक्सचा प्रश्न एक्झाम्पल, जे प्रिन्सिपल सेट केलेला असतं सोसायटीचे, जे तुम्हाला सोसायटी एक्सेप्ट करते की तुम्ही फॉलो कराल विदाउट सेईंग इट. म्हणजे जर मंदिरात तुम्हाला जायचंय आणि तिथं पाटी लिहिलेली नाही की मंदिराच्या बाहेर तुम्ही चप्पल काढा, पण तरी पण आपल्या एथिक्स आहे की आपण चप्पल काढतो नंतरच मंदिरात जातो. तसंच ते एक्झाम्पल एथिक्सचं असतं. नीती असते. व्हॉट इज राईट और रॉंग इज ऑलरेडी इज अ प्रिन्सिपल. ठीक आहे. एथिकल प्रॅक्टिसेस एन्शोर्स ट्रस्ट, क्रेडिबिलिटी अँड ऑथेंटिसिटी इन रिसर्च. विदाउट एथिक्स रिसर्च कॅन हार्म इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी. The introduction as it is तुम्ही लिहून घ्या. Meaning of values in social research. Values are belief, principle and standards that influence the researcher's process. Values जे इन्फ्लुअन्स करतात म्हणजे व्हॅल्यूजचा प्रभाव खूप असतो रिसर्च वरती एका माणसाच्या. कारण की ते त्यांचे बिलीव्ह, प्रिन्सिपल आणि स्टँडर्ड्स वरती डिपेंडेड असतात. ते त्यांच्यामुळे प्रभाव होतो त्या रिसर्च वरती. दे अफेक्ट चॉईस ऑफ टॉपिक, मेथोडॉलॉजी, इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट. म्हणजे जे चॉईस ऑफ टॉपिक म्हणजे कोणत्या टॉपिक वरती तुम्ही सर्वे करताय किंवा कोणची मेथड वापरताय किंवा त्याचा रिझल्ट काय इंटरप्रेट होतोय ते व्हॅल्यूज डिसाईड करतात. Types of values: personal values, researchers believe equality and justice. Social values, cultural norms, respect and traditionals. तर आपण मी जे एक्झाम्पल दिलं ते सोशल व्हॅल्यूज होतं. मंदिराचं तो चप्पल काढून तुम्ही जाता ते सोशल व्हॅल्यू आहे. सायंटिफिक व्हॅल्यूज, ऑब्जेक्टिव्हिटी, अॅक्युरसी अँड न्यूट्रॅलिटी. म्हणजे जेव्हा पण तुम्ही रिसर्च करताय तुम्ही न्यूट्रल राहायला पाहिजे. कोणच्या पण एका पक्षाची बाजू न घेता किंवा एका साइडची बाजू न घेता तुम्ही न्यूट्रल राहायला पाहिजे. बायसनेस नाही पाहिजे एका रिसर्चरच्या व्हॅल्यूज मध्ये. मी इथं समजवायचा प्रयत्न केलेला आहे. मीनिंग ऑफ एथिक्स इन सोशल रिसर्च. Ethics refer to moral principles that guide research conduct. It ensures protection of participants, honest data collection, responsible reporting. तर एथिक्स असतं जे एथिक्सला मराठीत नीती म्हणतात, जे मॉरल प्रिन्सिपल असतात जे प्रत्येक रिसर्चरने फॉलो केलेच पाहिजे. जे काय आहे प्रोटेक्शन ऑफ पार्टिसिपंट म्हणजे जे पण ज्यांचा पण तुम्ही सर्वे घेताय
त्यांचं जर काही अडचण म्हणजे जर सर्वे पब्लिक करत असाल तेव्हा तुम्ही त्यांचं नाव किंवा त्यांचा पत्ता शेअर नाही करायला पाहिजे. हे एक सोशल प्रिन्सिपल आहे जे प्रत्येक जण फॉलो करणं असं एक्सपेक्टेड असतं. की एथिकल प्रिन्सिपल्स इन्फॉर्म्ड consent. Participant must fully be informed about purpose of research, risk involved. म्हणजे जे ज्याचा तुम्ही सर्वे घेताय किंवा इंटरव्ह्यू घेताय त्याला माहित पाहिजे की कोणत्या टॉपिक बद्दल आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतील किंवा काय रिस्क आहे त्याच्यात. सर्वे पार्टिसिपंट्स शुड नो हाऊ देअर डाटा विल बी यूज्ड. त्यांना माहित पाहिजे की कसं त्यांचा डाटा यूज होऊ शकतो. कॉन्फिडेन्शियलिटी अँड प्रायव्हसी. पर्सनल इन्फॉर्मेशन मस्ट बी प्रोटेक्टेड. Identity of respondent in study on crime must be hidden. Avoidance of harm. Researchers should not cause physical, psychological, or social harm. Avoid sensitive questions that may traumatize participants. म्हणजे प्रत्येक ethics नुसार प्रत्येकाने त्यांच्या मर्यादेत प्रश्न विचारायला पाहिजे. They should not ask someone a lot more than it should not cross their boundaries. Voluntary participation. A participant should not be forced and pressured. Example: people should feel people should be free to withdraw anytime. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे यू शुड नॉट रिस्क पार्टिसिपंट्स और यू शुड नॉट मॅनिप्युलेट देम. म्हणजे तुम्ही त्यांच्यावरती इन्फ्लुएन्स नाही करायला पाहिजे. तुमचा प्रभाव झाला नाही पाहिजे त्यांच्यावरती. ती इंटरव्ह्यू एक न्यूट्रल राहायला पाहिजे. जास्त तुम्ही जर त्यांना फोर्सफुली त्यांच्याकडनं काही इन्फॉर्मेशन काढायचा प्रयत्न केला तर ते एथिक्सच्या अगेन्स्ट आहे. ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी. नो falsification or manipulation of data, reporting actual findings even if they contradict expectations. म्हणजेच manipulation of data नाही पाहिजे. Objectivity. Avoid biasness and personal influence in research, not favoring a particular group while analyzing data. Respect of participants. Treat all participants with dignity. Respect रिस्पेक्ट कल्चर अँड सोशल डिफरन्सेस. म्हणजे जर कोणाचं मत वेगळं आहे तुमच्यापासून तरी पण तुम्हाला त्यांचे जे मत आहे त्याचं रिस्पेक्ट करायला पाहिजे. तुम्ही त्याला अनादर नाही करू शकत. सिग्निफिकन्स ऑफ व्हॅल्यूज अँड एथिक्स. एन्शोर्स क्रेडिबिलिटी अँड रिलायबिलिटी इन रिसर्च. प्रोटेक्ट पार्टिसिपंट्स. Protect right of participant, build trust between researchers and the society, prevents misuse of data, promotes responsible knowledge creation. तर हे एकदा तुम्ही वाचून तुम्हाला समजलं असणार. हे नक्की तुम्ही तुमच्या एक्झाम मध्ये मेन्शन करू शकता प्रश्न आल्यावर. Values and ethics are the backbone of social research. They ensure that research is not scientifically valid but also socially responsible, protecting human dignity and promoting truth. फाउंडेशन, पॉझिटिव्हिजम, इंटरप्रेटिव्हिजम, इंट्रोडक्शन. याच्या आधी तुम्ही सिनॉप्सिस नक्की लिहा. सोशल रिसर्च इज बेस्ड ऑन philosophical assumptions about reality and knowledge. Two major approaches are positivism and interpretivism. They differ in understanding society and research method. Positivism focuses on objective and scientific method. Interpretivism focuses on subjective meaning and human experience. तर मी एकदा शॉर्ट मध्ये तुम्हाला अर्थ समजून देतो. आपण जे लॉ अँड लिटरेचर याच्यामध्ये आपण स्टोरी बघितलं ते विल्यम फॅडलरची. तो चोरी करतो त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या फर्म मध्ये. चोरी करायचं कारण काय होतं तर चोरी करतो आणि तो दोषी ठरतो. तर जे पॉझिटिव्हिजम आहे जे पॉझिटिव्हिजम आहे त्याचं लक्ष ते बेस्ड असतं फक्त फॅक्ट्स वरती की विल्यम फेल्डरने चोरी केली आहे. ते कारण नाही बघत किंवा त्याचं इमोशन्स किंवा ह्युमन बिहेवियर नाही समजून घेत. पॉझिटिव्हिजम इज जस्ट बेस्ड ऑन फॅक्ट्स अँड द सायंटिफिक मेथड्स. बट इंटरप्रेटिव्हिजम म्हणजेच विल्यम फेल्डरने ती चोरी का केली? कारण की त्याला जी हनी रुथवेल आहे तिला पळून घेऊन जायचं होतं. तिला चांगलं आयुष्य देण्यासाठी. म्हणजे त्यांचं जे आयडिया होता विल्यम फेल्डरचा तो मोटिव्ह चांगला होता त्याचा चोरी करायचा पण तो मोटिव्ह बघितला नाही. पण जर तो मोटिव्ह स्टडी केला ह्युमन रिसर्च मध्ये तर जे ह्युमन बिहेवियरचं जे असतं ह्युमन बिहेवियरचा जो रिसर्च असतो तो येतो इंटरप्रेटिव्हिजम मध्ये. ज्याच्यामध्ये ह्युमन बिहेवियर किंवा ह्युमन इमोशन्सला जास्त प्राधान्य दिलं जातं. जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं. Meaning of positivism. Positivism is a philosophy that states that knowledge should be based on observable
and measurable facts inspired by natural sciences. म्हणजेच observable and measurable facts. Key features of positivism: objectivity, research remains neutral and detached. Scientific methods uses experiments and survey statistic. Quantitative data focuses on numbers and measurable data. त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह डाटा यूज केला जातो जो मी तुम्हाला आधी समजवला होता. Generalizations aim to develop universal laws, sorry, cause and effect, studies relationship between variables. तर हे तुम्ही ॲज इट इज लर्न करून घ्या. आणि नेक्स्ट घेऊया. एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्हिजम: स्टडी ऑन रिलेशनशिप बिटवीन एज्युकेशन लेवल अँड इन्कम. क्राईम रेट अनालिसिस युझिंग स्टॅटिस्टिक. हे झाले एक्झाम्पल पॉझिटिव्हिजमचे. मीनिंग ऑफ इंटरप्रिटिव्हिजम: interpretivism focuses on understanding human behavior, meanings, and experiences. It believes reality is socially constructed. Key feature of interpretivism: subjectivity. Researchers interact with participants. Qualitative methods: interview, observation, case studies. Understanding meaning focuses on why people behave in certain way. Context based: social reality depends on context and culture. No universal laws. Each situation is unique. मग त्याच्यामध्ये हेच आहे की दर प्रत्येकाची परिस्थितीनुसार ह्युमन बिहेवियर चेंज होत जातं आणि त्याचे आउटकम पण बदलत जातो. Example of interpretivism: studying experiences of poverty through interviews. Understanding cultural beliefs of a community. हे एक्झाम्पल्स पण तुम्ही लिहून द्या तिकडे एक्झाम मध्ये. डिफरन्सेस बिटवीन पॉझिटिव्हिजम अँड इंटरप्रेटिव्हिजम. बेसिस, नेचर, ऑब्जेक्टिव्ह, सब्जेक्टिव्ह. हे तुम्ही एकदा रीड करून घ्या. हे एक्सप्लेन करायची तर काही गरज नाही. पण हे लक्षात ठेवा, जर तुम्हाला प्रश्न आला तर हा नक्की लिहा. सिग्निफिकन्स ऑफ बोथ अप्रोचेस: पॉझिटिव्हिजम प्रोव्हाइड सायंटिफिक accuracy and reliability. Interpretivism provides deep understanding of human behavior. Both complement each other in modern research, helps in selecting appropriate methodology, enhance quality of research and outcome. तर हे कन्क्लुजन तुम्ही एकदा वाचून घ्या. तर मी तुम्हाला हा जो खूप शॉर्ट मध्ये समजवलं आहे. तुम्ही एकदा हे वाचून पण तुम्हाला चांगले मार्क भेटू शकता. असं नाही की हे खूपच शॉर्ट आहे. पण तरी पण आय प्रेफर दॅट इफ यू वॉन्ट अ बेटर CGP, sorry, more than 7 or 8, you should read it again, or you should go through more your books. You should refer books, or you should refer ChatGPT. घेऊया मग नेक्स्ट क्वेश्चन. सर्च मेथड रेफरन्स रोहिणी मुदळकर. तर मी रोहिणी मुदळकरच्या बुकचा रेफरन्स घेतलेला आहे. इंट्रोडक्शन तुम्ही वाचून घ्या. सोशल रिसर्च सेमच असणार आहे आणि जिथं प्रश्न आला तिथं तुम्ही इंट्रोडक्शन नक्की लिहा आणि सिनॉप्सिस पण लिहित चला. स्टेप्स इन सोशल रिसर्च. Introduction: social research follows step by step scientific process. It helps to correct and reliable results. Every step is connected and important. It helps turn a general problem into a proper study. These steps guide the researchers from start to the final conclusion. त्याच्यामध्ये जे स्टेप्स आहेत त्याच्याने काय मदत होते एका रिसर्चरची ते दिलेले आहे. Formulation of research problem. First we choose and clearly define the problem. A big topic is made into a small and clear question. The problem should be easy to understand and researchable. Example: big topic education research problem. Why do rural students leave school? तर याच्यामध्ये जे मोठ्या टॉपिक मधून तुम्हाला सॅग्रिगेट करून एक पर्टिक्युलर छोटा टॉपिक घ्यावा लागतो. त्याच्यावरती तुम्हाला सर्वे करायचा आहे जो जो की पूर्ण डीपली असणार आहे त्या एका टॉपिक वरती. एज्युकेशन खूप मोठा टॉपिक आहे पण एज्युकेशनल बद्दल कशाबद्दल स्पेसिफिकली तुम्हाला स्टडी करायचं तर ते इथं दिलेलं असतं. एक्सटेन्सिव्ह लिटरेचर सर्वे. स्टडी what other researchers have already written. Use book, research paper, reports, etc. Helps to know existing knowledge and missing areas. तर यामध्ये आपल्याला जे एक्झिस्टिंग फॅक्ट्स आहे ते आपल्याला या एक्सटेन्सिव्ह लिटरेचर मध्ये समजतं की याआधी किती लोकांनी रिसर्चर्सने बुक पब्लिश केले आहे किंवा पेपर्स पब्लिश केले, रिपोर्ट्स पब्लिश केले. तर ते पेपर्स याच्याने आपल्याला रिसर्च मध्ये खूप मदत होते.
Reading about reading about school dropouts, rural education, government schemes. Example, a formulation of hypothesis. A hypothesis is a possible answer or guess. It gives direction to study. It should be clear and testable. In terms, in simple terms, it's an idea you suggest as possible answer to a question, but it hasn't been proven yet. मग याचा अर्थ याचा असतो हायपोथिसिस ना, जर तुम्ही सर्वे करताय तर तुम्ही सर्वे मध्ये तुमचं जे कन्क्लुजन आहे, जे तुम्हाला वाटतंय, जे तुमचं सजेशन असणार किंवा तुम्हाला जे काही गोष्टी असं तुम्हाला वाटतील की हेच आन्सर असू शकतं, तर ते आन्सर जोपर्यंत प्रूव्ह होत नाही तोपर्यंत त्या सर्वेचा कन्क्लुजनला हायपोथेसिस असं म्हटलं जातं. स्टुडंट लिव्ह स्कूल बिकॉज देअर फॅमिली इन्कम इज लो. तर हे कारण झालं जे तुम्हाला सर्वेच्या आधी वाटू शकतो, जोपर्यंत तुम्ही फॅक्ट असं प्रूव्ह करत नाही त्याला. Preparation of research design. It is a plan of how the research will be done. It decides method, tools and steps, help doing research in a proper and organized way. तर यामध्ये रिसर्च जसं आपण मेथड्स कोणते यूज करणार आहे किंवा ते ते या स्टेप्स थ्रू आपल्याला आपण समजतं आपल्याला की टूल्स किंवा स्टेप्स किंवा मेथड्स कोणते वापरणार आहे एका पर्टिक्युलर रिसर्चसाठी युजिंग इंटरव्ह्यूज, क्वेश्चनियर अँड विजिट फील्ड्स. Determining sample design. Instead of studying everyone, we select small group. The sample the sample should represent the whole population. Different methods can be used to select sample. Example 100 students from rural areas. तर याच्यामध्ये सॅम्पलिंग म्हणजे 100 लोकांपैकी तुम्ही जर 100 लोकांचा सर्वे नाही घेऊ शकत तर त्यांनाच रिप्रेझेंट करू शकता 10 लोकांचा घेऊन सर्वे. जे 10 लोक असतील ते पूर्ण 100 लोकांचं रिप्रेझेंट करतील असं. कलेक्टिंग डाटा. Collecting information from different sources. Two types: primary interview survey, secondary books and reports. तर प्रायमरी असतं की इंटरव्ह्यू आणि सर्वे जे आपण डाटा कलेक्ट करतो तो प्रायमरी असणार कारण की तो आपण स्वतः कलेक्ट करतोय. आणि सेकंडरी आपण बुक्सच्या माध्यमातून तो डाटा कलेक्ट करतोय. Talking to students, teachers and parents. Analysis of data collected. Organizing and studying the data, finding patterns, trends and result. Example, finding the most dropouts are from poor families. तर यामध्ये आपण जो पण डाटा कलेक्ट केला आहे त्याचा अनालिसिस करतो. त्याचे पॅटर्न समजतो, त्याचे रिझल्ट काय येणार आहे ते समजतो. ते येतं अनालिसिस ऑफ डाटा कलेक्टेड मध्ये. टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस म्हणजे मी तुम्हाला आधी समजवलं होतं की आपल्याला जे वाटतं आपलं जे सजेशन असतं ते जोपर्यंत प्रूव्ह होत नाही तोपर्यंत ते हायपोथेसिस म्हटलं जातं. तर चेकिंग वेदर द हायपोथेसिस इज करेक्ट ऑर नॉट बेस्ड ऑन द डाटा कलेक्टेड. त्याला म्हणतात टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. जे आपण आपण एक हे केलं होतं. समजा आपण जे सजेशन होतं आपलं ते चुकीचं आहे की बरोबर आहे ते हायपोथेसिसच्या अंडर येतं. सॉरी. इफ डाटा शोज पॉवर्टी इज द रिझन, हायपोथेसिस इज करेक्ट. म्हणजे हायपोथेसिस बेसिकली टेस्टिंग हायपोथेसिस म्हणजे आपला जो सर्वे जो केला होता आपण आणि जे आपण सजेशन केलं होतं त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल जे आपण प्रेडिक्ट केलं होतं ते बरोबर आहे का इनकरेक्ट आहे त्याचं टेस्टिंग त्याला म्हणतात टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. जनरलायझेशन अँड इंटरप्रिटेशन. Understanding what the result mean, applying findings to a large group or situation. Example, poverty affects education in many rural areas. हे तुम्हाला समजत असणार. Conclusion and suggestion. Writing final findings in short, giving suggestion to solve the problem. Example, give scholarship, improve school facilities. त्या यामध्ये आपण जे पण सर्वे केला आहे त्याचे फायनल आपण कन्क्लुजन किंवा शॉर्ट मध्ये आपण ते लिहितो त्याला कन्क्लुजन अँड सजेशन म्हणतात. रिपोर्ट रायटिंग. रायटिंग एव्हरीथिंग इन प्रॉपर फॉर्मॅट इन्क्लुड्स इंट्रोडक्शन, मेथड्स, रिझल्ट अँड कन्क्लुजन. शुड बी क्लिअर अँड इझी टू अंडरस्टँड. याच्यामध्ये जे पण तुमचा सर्वे होता त्याच्यामध्ये तुम्ही काय इंट्रोडक्शन किंवा कोणते मेथड्स यूज केला किंवा काय इंटरव्ह्यू घेतली किंवा कन्क्लुजन काय आलं त्याचं सर्व शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केलं जातं. म्हणजे जो समोरचा कोणी पण वाचतोय तो सर्वे तर तो फक्त रिपोर्ट रायटिंग वाचून त्याला आयडिया येईल की सर्वे स्पेसिफिकली कशाबद्दल होता आणि त्याचं कन्क्लुजन काय होतं. इकडे एक्झाम्पल बघूया. रिपोर्ट टायटल्ड रिझन फॉर स्कूल ड्रॉपआउट्स इन रुरल एरियाज. कन्क्लुजन एकदा तुम्ही वाचून घ्या. घेऊया नेक्स्ट. सिलेक्शन अँड फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये
जो तुम्ही रिसर्चचा टॉपिक घेणार आहे तो कसं काय तुम्ही कसं तुम्ही टॉपिक घ्यायला पाहिजे एका पर्टिक्युलर रिसर्च बद्दलचं ते इथं दिलेलं आहे. मीनिंग बघूया. रिसर्च प्रॉब्लेम इज अ क्लिअर स्टेटमेंट ऑफ इश्यूज दॅट नीड्स इन्व्हेस्टिगेशन. याचा अर्थ रिसर्च प्रॉब्लेमचा अर्थ असा आहे की जी अडचणी आहे, जी समस्या आहे, तर त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन करण्याची गरज पाहिजे. त्याला म्हणतात रिसर्च प्रॉब्लेम. सोर्स ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, पर्सनल एक्सपिरियन्स म्हणजे तुमच्यासोबत काही घटना घडलेल्या आहेत त्यावरती तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला तिथं रिसर्च मध्ये समजायचा ते. सोशल इश्यूज म्हणजे पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट बद्दल तुम्ही सर्वे करू शकता. प्रिव्हियस रिसर्च गॅप्स म्हणजे जर एज्युकेशन बद्दल 10 वर्षापूर्वी जे रिसर्च होते ते खूप जुने असतील, तुम्हाला मॉडर्न एज्युकेशन बद्दल रिसर्च करायचं आहे, तर ते तुम्ही करू शकता. गव्हर्नमेंटल पॉलिसीज म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज असतात त्यांना तुम्हाला क्रिटिसाइज करायचं आहे, तर ते तुम्ही त्याच्यासाठी पण एक चांगला टॉपिक आहे. तुम्ही ते रिसर्च करू शकता त्याबद्दल. पण हे मी शॉर्ट मध्ये समजवतोय, पण तुम्हाला जेव्हा एक्झाम मध्ये लिहिता तेव्हा हे तुम्हाला 3-4 लाईन्स मध्ये एक्सप्लेन करावं लागेल तुम्हाला. फक्त हे तुम्ही हेडिंग समजवतोय तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला स्वतःहून एक्सप्लेन करावं लागेल डिटेलमध्ये. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड रिसर्च प्रॉब्लेम, क्लिअर अँड स्पेसिफिक. तो जो पण टॉपिक घेताय तो क्लिअर पाहिजे आणि स्पेसिफिक पाहिजे. रिसर्चेबल डाटा कॅन बी कलेक्टेड. रिसर्चेबल म्हणजे जो डाटा तुम्ही कलेक्ट करू शकता तसाच तोच टॉपिक घ्यायला पाहिजे. जर असा कोणता टॉपिक ज्याच्यामध्ये तुम्ही डाटा कलेक्ट नाही करू शकत तर तो टॉपिक नाही घेऊ शकत तुम्ही रिसर्चसाठी. रेलेव्हंट टू द सोसायटीसाठी तो रेलेव्हंट पाहिजे. लोकांसाठी तो लोकांना वाचायसाठी किंवा त्याचा काही फायदा व्हायला पाहिजे सोसायटीसाठी. फिजिबल म्हणजेच जे टाइम किंवा मनी स्पेंड होतोय त्याच्यासाठी तुमच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल पाहिजे. तुमच्याकडे टाइम पाहिजे, पैसे पाहिजे तर रिसर्च करण्यासाठी. इंटरेस्टिंग टू रिसर्चर्स म्हणजे जेव्हा पण दुसरे रिसर्चर्स बघतील त्यांची मदत होईल तुमचा रिसर्च स्टडी बघून. तर असं पण पाहिजे, इंटरेस्टिंग पाहिजे. पुअर प्रॉब्लेम, एज्युकेशन सिस्टम इज बॅड, पण गुड प्रॉब्लेम आहे इफेक्ट ऑफ ऑनलाईन लर्निंग ऑन कॉलेज स्टुडंट्स इन पुणे. तर हे एक चांगला टॉपिक आहे, पण हा जो एज्युकेशन इज बॅड हा टॉपिक रेलेव्हंट नाही सोसायटीसाठी आता. तर हायपोथेसिस इज अ टेस्टेबल स्टेटमेंट और प्रेडिक्शन अबाउट रिलेशनशिप. हायपोथेसिसचा अर्थ असा आहे की जो अंदाज लावता तुम्ही कोणत्या पण गोष्टीबद्दल ज्याच्याबद्दल तुम्ही सर्वे केलेला आहे, तर त्याला म्हणता हायपोथेसिस. एक्झाम्पल बघूया. इट इज अन एज्युकेटेड गेस. याचाच अर्थ तुम्ही त्या पर्टिक्युलर टॉपिक बद्दल अभ्यास केला आणि त्याच्यानंतर अंदाज लावताय. तो अंदाज भलेही चुकीचा आहे की बरोबर आहे ते नंतर डिसाईड केला जाईल. पण जो अंदाज तुम्ही घेताय एका टेस्टेबल स्टेटमेंट वरून किंवा प्रिडिक्शन एज्युकेटेड गेस, त्याला तेच म्हणतात हायपोथेसिस म्हणतात त्याला. कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. गुड हायपोथेसिस क्लिअर अँड सिम्पल. जेव्हा पण हायपोथेसिस असायला पाहिजे तो क्लिअर आणि सिम्पल असायला पाहिजे. तो पण रिसर्चर दुसरा रिसर्चर तुमचा हायपोथेसिस वाचतोय तर त्याला समजायला पाहिजे की कोणत्या बेसिसवरती तुम्ही ह्या अझम्पशन केलंय, कोणत्या बेसिसवरती तुम्ही प्रिडिक्शन केलंय, कोणत्या बेसिसवरती तुम्ही अंदाज लावलाय अशा गोष्टींचा. टेस्टेबल अँड मेजरेबल, ते मेजर व्हायला पाहिजे किंवा तुमचे जो डाटा तुम्ही काढलाय, अनालाइज केलेला आहे त्याचा तो मेजरेबल पाहिजे. क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये किंवा क्वांटिटेटिव्ह कोणत्या पण टाईपने मेजर केल्या गेला पाहिजे. बेस्ड ऑन थिअरी ऑर लॉजिक. स्पेसिफिक म्हणजे एका पर्टिक्युलर गोष्टीबद्दल पाहिजे, एक पर्टिक्युलर टॉपिक बद्दल. कॅन बी प्रूव्ह टू ट्रू ऑर फॉल्स म्हणजे तो हायपोथेसिस तुमचा जो अंदाज आहे तो नंतर फॉल्स पण ठरू शकतो किंवा ट्रू पण ठरू शकतो. ते नंतरच गोष्ट आहे. टाइप ऑफ हायपोथेसिस, नल हायपोथेसिस, H0. नल म्हणजे तुम्ही झिरोच पकडा, जो हायपोथेसिस चुकीचा आहे. नो रिलेशनशिप म्हणजेच जो तुमचा अंदाज होता त्याचं काहीच रिलेशनशिप नव्हतं रिअल रिसर्च सोबत, जो रिसर्च तुम्ही करत होता त्याच्यासोबत. सोशल मीडिया हॅज नो इफेक्ट ऑन स्टडीज. एक एक्झाम्पल आहे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. देर इज अ रिलेशनशिप. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे जो पण तुम्ही अंदाज लावलाय, जो पण तुमचे जे पण तुमचे प्रेडिक्शन आहे त्याचा अंदाज जर बरोबर आला तर ते अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये आता. सोशल मीडिया अफेक्ट स्टडीज. डिरेक्शनल हायपोथेसिस म्हणजे शोज डिरेक्शन. सोशल मीडिया रिड्युसेस स्टडी टाइम. ते यामध्ये आपल्याला स्पेसिफिकली इथं टाइम दिलेलं आहे. सोशल मीडिया काय रिड्यूस करतात तर स्पेसिफिकली जर टाइम दिलेला आहे तर ते डिरेक्शनल हायपोथेसिस मध्ये येतं. नॉन डिरेक्शनल हायपोथेसिस
नो डिरेक्शन, एक्झाम्पल सोशल मीडिया अफेक्ट स्टडी हॅबिट्स. त्याच्यामध्ये हॅबिट्स दिलेलं आहे, म्हणजे ह्याच्या स्पेसिफिकली टाइम नाही दिलाय किंवा क्वालिटी नाही दिली आहे, ज्या क्वालिटीने लोक स्टडी करतात. समजा कोणी 1 तास अभ्यास करतं, पण कोणी समजा 1 तास अभ्यास करतं, पण त्याची क्वालिटी खूप चांगली आहे अभ्यासाची. त्याला सगळ्या कन्सेप्ट लवकर क्लिअर होत आहे. तर ते स्पेसिफिकली काहीच मेन्शन नाही केलंय. त्याच्यामुळे ते डाटा कलेक्शन मीनिंग बघूयात. डाटा कलेक्शन इज द प्रोसेस ऑफ गॅदरिंग इन्फॉर्मेशन फॉर रिसर्च. तर हे तुम्हाला समजलं असणार. याचे 2 टाइप्स आहे, प्रायमरी डाटा सॉरी, collected first hand by researchers. Methods: survey, questionnaire, interview, observation, experiment. Example: asking students about their study habits. त्या जो प्रायमरी डाटा आहे तो फर्स्ट हँड बाय रिसर्चर्स असतो, म्हणजे तुम्ही तो स्वतःहून करता आणि ते स्वतःहून त्या रिसर्च किंवा सर्वेचा तुम्ही अनालिसिस करता, किंवा कोणत्या पण माध्यम, हे जे माध्यम दिलं या कोणत्या पण माध्यमाच्या थ्रू तुम्ही हा रिसर्च करता, त्याला म्हणता प्रायमरी डाटा. सेकंडरी डाटा: ऑलरेडी कलेक्टेड बाय अदर्स, सोर्स बुक्स, रिसर्च पेपर्स और गव्हर्नमेंट रिपोर्ट्स, वेबसाईट. म्हणजे जे तुमचा डाटा तुम्ही कलेक्ट करण्यासाठी ज्या दुसऱ्या लोकांचा जो सर्वे असतो किंवा दुसऱ्या लोकांचा जो डाटा असतो, रिपोर्ट रायटिंग असतो, ते तुम्ही रेफर करता, तो होऊन जातो सेकंडरी डाटा. सेन्सस डाटा किंवा जर्नल आर्टिकल, म्हणजे जे ऑनलाईन वेबसाईटवरनं तुम्ही घेता, विकिपीडिया किंवा दुसऱ्या जे डाटा रेफर करता, ते आता सेकंडरी रिसर्च मध्ये. द डिफरन्सेस बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी: प्रायमरी असतो फर्स्ट हँड, एक्सपेन्सिव्ह अँड मोर अॅक्युरेट. प्रायमरीसाठी तुम्हाला स्वतःहून इंटरव्ह्यू घ्यावा लागतो, त्याच्यासाठी जास्त खर्च होतो, त्याच्यासाठी जास्त टाइम पण स्पेंड होतो. सेकंडरी डाटा इज ऑलरेडी अवेलेबल, चीप असतो, तुम्ही तो कोणत्या पण बुक्स किंवा वेबसाईट वरती फ्री ऍक्सेस करू शकता, मे बी लेस स्पेसिफिक. सेकंडरी जो डाटा असतो, आता तुम्हाला कोणत्या पर्टिक्युलर फील्ड बद्दल लागतोय, तो स्पेसिफिकली नसतो, त्यामुळे तो कमी अॅक्युरेट असतो. Sampling meaning: sampling is selecting a small group from a large population for study. Instead of selecting all people, we study representative groups. म्हणजे 100 लोकांचा स्टडी करण्यापेक्षा 10 लोकांचा स्टडी करणं, त्याला सॅम्पलिंग असं म्हटलं जातं. सॅम्पलिंगचे टाइप्स बघूयात. तर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हा एक टाइप आहे. रॅन्डम सॅम्पलिंग: every person has an equal chance of being selected. A simple random sampling, sorry, you pick people completely randomly like a lottery. From 100 students you pick randomly 10 names using a cheat system. म्हणजे रॅन्डम तुम्ही 100 लोकांपैकी 10 लोकांना सिलेक्ट केलं, ते सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये येतं. यू सिलेक्ट सॉरी सिस्टमॅटिक सॅम्पलिंग म्हणजेच you select every fifth किंवा fourth किंवा 10th people from the 100. म्हणजेच जे 100 लिस्ट, फ्रॉम अ लिस्ट ऑफ 100 स्टुडंट्स यू सिलेक्ट एव्हरी 10 स्टुडंट्स, म्हणजे 10, 20, 30, फक्त स्पेसिफिकली 10वा जो स्टुडंट असणार, 20च्या पोझिशन वरती स्टुडंट असणार रोल नंबरचा, तो पिक कराल, त्याला म्हणतात सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग: divide people into group, stats, then sample from each group. तर याचा अर्थ असा आहे की इन कॉलेज 50 बॉयज 50 गर्ल्स, टेक 5 बॉयज अँड 5 गर्ल, इक्वल एन्शोर्स इक्वल रिप्रेझेंटेशन. म्हणजे तुम्ही 5 मुलं किंवा 5 मुली स्पेसिफिकली प्रत्येक ग्रुपमधनं तुम्ही थोडे थोडे लोक सॅम्पलिंग साठी घेऊ शकता. क्लस्टर सॅम्पलिंग: divide population into cluster groups and selects entire group. Example: select 2 classes out of 10 classes and study all the students in those classes. म्हणजे ते 2 क्लास आहे, 10 क्लासेस पैकी तुम्ही 2 क्लासेसचे स्टुडंट्स पूर्ण त्यांना सर्वे करता, त्यांना म्हणता क्लस्टर सॅम्पलिंग. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग यांनाच म्हटलं जातं नॉन रॅन्डम सॅम्पलिंग. नॉट एव्हरी वन हॅज इक्वल चान्स टू बी सिलेक्टेड. कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग बघूयात. चूज पीपल हू आर इझिली अवेलेबल. एक्झाम्पल: सर्वे ऑफ युअर फ्रेंड्स. तर यामध्ये सर्वे ऑफ युअर फ्रेंड्स म्हणजे जे लोक इझिली अवेलेबल असतात त्यांचं सॅम्पलिंग करणं, ते म्हणतात कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग. जजमेंटल सॅम्पलिंग म्हणजे पर्पोजिव्ह सॅम्पलिंग असं पण म्हटलं जातं. रिसर्चर सिलेक्ट पीपल बेस्ड ऑन देअर थिंकिंग अँड ऑर नॉलेज. म्हणजे ज्याचा तुम्ही सॅम्पल घेता त्याचं नॉलेज किंवा त्याचं पर्पज असतं बिहाइंड रिसर्चच्या बिहाइंड, त्याच बेसिसवरती तुम्ही जो ज्याचा सॅम्पलिंग घ्यायचं ते डिसाईड करता कोण तुमचा इंटरव्ह्यूअर असणार आहे.
The interviewer only experienced teachers for an educational study. Quota sampling fix a number quota for each group. Quota म्हणजे रिझर्वड असतं. 10 मेलच पाहिजे किंवा 10 फिमेलच पाहिजे. त्यांचं सॅम्पलिंग होतं. ते स्पेसिफिकली नसतं की 10 कोण असणार आहे. ते रॅन्डमली असतील. Advantages of sampling saves time, cost efficient, easy to manage and faster results. तर हे तुम्ही 2 किंवा 3 लाईनचं एक्सप्लेनेशन जरी दिलं एक्झाम मध्ये तरी खूप आहे. एक्झाम्पल बघूयात. पॉप्युलेशन ऑफ ऑल स्टुडंट्स इन पुणे सॅम्पल 100 स्टुडंट सिलेक्टेड रॅन्डमली. तर हे आहे ते सॅम्पलिंगचा अर्थ. आणि हे पूर्ण सोशल. Third module, techniques of data collection, observation, nature types, advantages and limitations. तर घेऊया इंटरव्ह्यू क्वेश्चनियर हे टॉपिक असणारे थर्ड मॉड्यूलचे. इंट्रोडक्शन. डाटा कलेक्शन इज द प्रोसेस ऑफ गॅदरिंग इन्फॉर्मेशन फॉर रिसर्च. इट हेल्प्स रिसर्चर्स अंडरस्टँड प्रॉब्लम, टेस्ट आयडियाज, final solutions and find solutions. Sorry. The three main techniques are observation, interview, and questionnaire. Each method has its own collecting data and is used in depending on the research purpose. तर यामध्ये जे डाटा कलेक्शनचे जे फायदे आहेत ते इथं समजवलेले आहे. जे आपण जे अनालिसिस करतो प्रत्येक गोष्टीचा किंवा आपल्याला जे इन्फॉर्मेशन कशी अवेलेबल होती ऑब्झर्वेशन थ्रू, इंटरव्ह्यू थ्रू किंवा क्वेश्चनियर थ्रू, हे आपल्याला मेथड्स दिलेले आहे. आणि डाटा जे सोशल रिसर्चसाठी खूप मदत होते डाटा कलेक्शनची. ऑब्झर्वेशन घेऊया. मीनिंग. ऑब्झर्वेशन मीन्स वॉचिंग अँड रेकॉर्डिंग बिहेवियर, इव्हेंट्स ऑर सिच्युएशन केअरफुली. ऑब्झर्वेशनचा अर्थ आहे की जे पण तुम्ही डोळ्याने बघताय ते तुम्ही नोट डाऊन करा किंवा रेकॉर्ड करा बिहेवियरल किंवा नीट त्या गोष्टीला समजून घ्या. सीइंग व्हॉट इज हॅपनिंग अँड नोटिंग इट डाऊन. On nature of observation, direct method. Researchers see things personally, systematic, planned, and organized, objective, focused, focus on facts and opinion, not opinion. Sorry. तर हे तुम्ही एक्झामला एलॅबोरेट करून लिहित चला. Next, give your types of observation. Participants, observation researchers become part of the group. एक्झाम्पल लिव्हिंग इन द विलेज टू स्टडी कल्चर. यामध्ये जे पार्टिसिपंट असतात ते स्वतः त्या जे ऑब्झर्वेशनचा पार्ट बनतात. आता समजा कोणी विलेज वरती सर्वे करते तर ते स्वतः त्या विलेज मध्ये राहतील आणि तिथं लोकांना समजतील. नॉन पार्टिसिपंट म्हणजेच त्याचं अपोजिट. ते फक्त बघता पण त्या पार्ट नाही होत त्या याचा सर्वेचा. एक्झाम्पल वॉचिंग स्टुडंट्स इन क्लासरूम. स्ट्रक्चर्ड ऑब्झर्वेशन, प्री प्लॅन्ड विथ चेकलिस्ट. म्हणजे हे आधीच पहिल्यापासूनच प्लॅन असतं आणि त्याच्यानंतर तुमचं ऑब्झर्वेशन होतं. काउंटिंग नंबर्स ऑफ कस्टमर. अनस्ट्रक्चर्ड ऑब्झर्वेशन म्हणजे जे फिक्स नसतं, ऑटोमॅटिक होतं आणि त्यालाच तुम्ही ऑब्झर्व करून लिहिता. फ्री विल असतो म्हणजे त्यांना कोणाला माहित नसतं की तुम्ही ऑब्झर्वेशन करताय किंवा ते स्क्रिप्टेड नसतं. Advantages: gives a real and accurate data, no dependence on respondent answers, useful for studying behavior. Limitations: time consuming, researchers bias possible, cannot study hidden facts through though thoughts or feelings. Sorry. तर ऍडव्हान्टेजेस मध्ये तुम्ही इथे लिहू शकता ऑब्झर्वेशन जे खूप रिअल आणि अॅक्युरेट राहतं, कारण की तुम्ही कोणाचा इंटरव्ह्यू घेऊन तुम्ही त्यांना विचारत नाही. तुम्ही स्वतः जे बघताय तेच जे घडतंय तुम्ही तेच नोट डाऊन करू शकता. हे डिपेंड नसतं दुसऱ्याच्या आन्सर्स वरती. तर नेक्स्ट घेऊया कन्क्लुजन बघून घ्या. ऑब्झर्वेशन इज युजफुल फॉर स्टडिंग ऍक्च्युअल बिहेवियर बट इट कॅन नॉट बी एक्सप्लेन वाय पीपल बिहेव दॅट वे. Interview. Second meaning, interview is a method where researchers ask question directly to a person and records the answer. Simple face-to-face conversation to collect data. इंटरव्ह्यूचा अर्थ तुम्हाला माहितच असणार. In nature of interview, personal interaction, flexible, question can change, two-way communication. टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू. स्ट्रक्चर्ड फिक्स्ड क्वेश्चन म्हणजे याच्यामध्ये त्या समोरच्या इंटरव्ह्यूला माहित राहतं तुम्ही कोणते प्रश्न विचारणार आहे. ते स्ट्रक्चर्ड असतं, स्क्रिप्टेड असतं, इन शॉर्ट आपण असं बोलू शकतो. अनस्ट्रक्चर्ड म्हणजे त्यांना माहित नसतं की तुम्ही कोणते प्रश्न विचारणार आहे इंटरव्ह्यू मध्ये. आणि सेमी स्ट्रक्चर्ड म्हणजे दोन्ही असतात, जे
काही प्रश्न असतात जे त्यांना माहीत असतात विचारणार आहे किंवा काही प्रश्न त्यांना नसता माहिती की तुम्ही विचारणार आहे. काही प्रश्न माहीत असतात आणि काही प्रश्न तुम्ही स्वतःहून विचारू शकता विदाउट द स्क्रिप्ट. ॲडव्हांटेजेस बघूया. ॲडव्हांटेजेस डिटेल्ड इन डेप्थ इन्फॉर्मेशन, डाउट्स कॅन बी क्लॅरिफाईड, सुटेबल फॉर इलिटरेट पीपल. म्हणजे ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे कारण की ते कन्व्हर्सेशनच्या स्किलवरती डिपेंडेड असतं. आणि डाउट्स पण क्लॅरिफाय होऊन जातात सगळे कारण की बोलूनच लोकांना एकमेकाचा हावभाव समजतात. लिमिटेशन्स, टाइम कन्झ्युमिंग, एक्सपेन्सिव्ह, चेंजेस ऑफ बायस, इंटरव्ह्यूअर इन्फ्लुएन्स. म्हणजे जो इंटरव्ह्यूअर जो सोशल रिसर्च करतो, जो इंटरव्ह्यू घेतोय त्या लोकांचा, त्यांच्यावरती पण त्या गोष्टी डिपेंड करतात, की तो जर चांगला असला तर प्रश्न उत्तर पण तसे येतील. पण त्याचा जो इंटरव्ह्यूवर त्यांनी प्रश्न जे विचारायची पद्धत बदलली तर आन्सर्स पण तशा त्या अकॉर्डिंग बदलत जातात. एक्झाम्पल, रिसर्चर्स आस्किंग फार्मर अबाउट क्रॉप प्रॉब्लेम्स डिरेक्टली. Conclusion, interview provides deep understanding but requires time, skills and cost. Questionnaire बघूया. Questionnaire meaning, nature. Questionnaire is a set of questions given to responds respondents to answer. Simple form with question filled by people. तर क्वेश्चनियरचा अर्थ आहे की जे तुमचे स्क्रिप्ट असते, जे प्रश्न तुम्ही विचारता त्याला म्हणतात क्वेश्चनियर. सेट ऑफ क्वेश्चन्स. इन शॉर्ट, nature of questionnaire, written method, standardized questions, no personal interaction. त्यामध्ये क्वेश्चनियर नेहमी रिटर्न मध्ये असणार, स्टँडर्डाइज क्वेश्चन असणार जे क्वेश्चन रिलेटेड आहे एका पर्टिक्युलर टॉपिकच्या. ते म्हणजे बेसिक क्वेश्चन्स नसणार आणि नो पर्सनल इंटरॅक्शन म्हणजे क्वेश्चनियर मध्ये ऑब्झर्वेशन किंवा इंटरॅक्शन, ऑब्झर्वेशनचा काहीच संबंध नसतो, इंटरॅक्शनचा पण काहीच नसतं. ते फक्त रिटर्न टेस्ट वरती बेस्ड असतं. त्याचे टाइप्स बघूया. टाइप्स ऑफ क्वेश्चनियर: ओपन एंडेड क्वेश्चन्स, फ्री आन्सर. एक्झाम्पल, व्हॉट डू यू थिंक अबाउट ऑनलाईन एज्युकेशन. तर हे जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा आन्सर काही पण लिहू शकतो. जसं आपण एक्झाम मध्ये आपण ऑप्शन्स नसले तर काही पण आपण आन्सर आपण लिहू शकतो तसं. क्लोज एंडेड क्वेश्चन्स, फिक्स्ड ऑप्शन्स. म्हणजे याच्यामध्ये येस किंवा नो असे फिक्स्ड ऑप्शन असतात आणि मिक्स्ड ऑप्शन म्हणजे तुम्ही तिथं ABCD किंवा डी मध्ये तुम्ही तुमचे थॉट्स लिहू शकता. नेक्स्ट घेऊया ॲडव्हांटेजेस. लो कॉस्ट, कव्हर्स लार्ज एरिया, नो इंटरव्ह्यू बायस. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूअरचा बेसिसवरती नाही की तो किती चांगला स्किल्ड आहे किंवा काय, ते रिटर्न असतं म्हणून खूप लो कॉस्ट पण असतं. आणि लार्ज एरिया म्हणजे तुम्ही भरपूर लोकांना ते प्रश्न विचारू शकता, म्हणजे रिटर्न इंटरव्ह्यू देऊ शकता. लिमिटेशन, लो रिस्पॉन्स रेट, नो क्लॅरिफिकेशन पॉसिबल, नॉट सुटेबल फॉर इलिटरेट पीपल. जे इलिटरेट लोक असतात ज्यांना एज्युकेशन नसतं त्यांचं, त्यांना वाचता येत नाही तर मग अडचण होतं त्यांना. प्रॉब्लेम हे ऑप्शन्स किंवा ऑप्शन्स टिक करायसाठी, किंवा भरपूर लोक रिस्पॉन्सच देत नाही कारण की ते खूप बोरिंग टास्क आहे जे MCQs किंवा असं टिक करणं. Example, Google Form. For a Google Form survey about students' stratification. Conclusion, questionnaire are easy and economical but lack depth and personal touch. Financial conclusion. All three methods, observation, interview, and questionnaire, are important for research. Observation based for behavior, interview best for detailed understanding, questionnaire based for large scale data. A good researchers choose the method based on research needs, time, resources. तर हे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये आन्सर समजवलेले आहे. मी तुम्हाला लॉंग मध्ये PDF प्रोव्हाइड करेल ज्याच्यामध्ये ज्याचे सेम लॉंग आन्सर्स असणार आहे, किंवा याच्यानंतरच तुम्हाला हे डिटेल्ड आन्सर तुम्ही बघू शकता इथे. मी तुम्हाला PDF पण प्रोव्हाइड करून जाईल. मी आता हे शिकवलं नाही कारण की हा जो व्हिडिओ आहे हा खूप मोठा झाला असता, त्यामुळे. घेऊया नेक्स्ट मॉडेल. मॉडेल 4, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च. तर डिफरन्स आपल्याला समजवायचा आहे, मिनिंग समजवायचं आहे.
नेचर आणि मीनिंग, नेचर, ॲडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस. तर हे जे प्रश्न आहे मी ते मिक्स केलेले आहे. मग तुम्हाला सोबतच सर्व शिकवून देतो. इंट्रोडक्शन बघूया आपण. Research is a systematic process of collecting and analyzing data to gain knowledge. In social research, two major approaches are used: quantitative and qualitative research. These approaches differ in terms of data, methods, and purpose. Quantitative research focuses on numbers and measurements, while qualitative research focuses on understanding human behavior and experiences. Both methods are important and often complement each other in रिसर्च स्टडीज. त्याचा अर्थ आहे सोशल रिसर्चचा आधी अर्थ सांगितलाय की रिसर्च काय इम्पॉर्टंट आहे. त्याच्याने काय होतं, जे डाटा अनालाइज होत, आपण नॉलेज गेन करायसाठी आपण डाटा अनालाइज करतो. त्यानंतर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह हे टू मेन अप्रोचेस आहे सोशल रिसर्चचे. बघूयात ना, मीनिंग बघूया डिरेक्टली आपण. Quantitative research. Quantitative research is a method of research that deals with numerical data and measurable variables. It involves collecting data in the form of numbers, analyzing it, yeah, and it using statistical tools and techniques. The main aim is to test hypotheses, identify patterns, and make prediction. In this type of research is objective and structured and reliable. Yes, it minimizes personal bias. तर क्वांटिटेटिव्ह डाटाज मध्ये जे क्वांटिटी वरती जास्त लक्ष दिलं जातं, ज्याच्यामुळं न्यूमेरिकल बेस्ड वरती जास्त होतं. ते नंबर्स वाढल्यामुळं जो डाटा आहे तो स्टॅटिस्टिकल होऊन जातो. तुम्ही पाय चार्ट किंवा वेरियस अदर चार्ट्स यूज करता हा डाटा हे दाखवायसाठी दुसऱ्या लोकांना किंवा तुमच्या सर्वे मध्ये एक्सप्लेन करायसाठी. तर हा प्युअरली बेस्ड असतो, ऑब्जेक्टिव्ह, स्ट्रक्चर्ड आणि रिलायबल असतो. मिनिमाइज पर्सनल बायस. तर हा जो डाटा असतो याच्यामध्ये पर्सनल बायस नसतं, म्हणजे वन साइडेड ओपिनियन नसतात. एक्झाम्पल, अ सर्वे शोईंग 70% ऑफ स्टुडंट्स प्रेफर ऑनलाईन लर्निंग. Qualitative data. Qualitative research. Qualitative research is a method that focuses on understanding human behavior, experiences, and opinion through non-numerical data such as words, description, and observation. तर हे जे ऑब्झर्वेशन, डिस्क्रिप्शन आणि वर्ड्स वरती बेस्ड आहे. तर या एक्झाम्पल म्हटलं तर हे लार्ज नंबर नाही घेत, सॅम्पलिंग करतं, म्हणजे 100 पैकी 10 मुलं घेतील, पण त्यांचा जो डाटा आहे तो चांगल्यापणे बेटर क्वांटिटी चांगली, क्वालिटी चांगली असेल त्या डाटा जो प्रोव्हाइड करताय त्याची. इट एम्स टू एक्सप्लोर मीनिंग, आयडियाज अँड कन्सेप्ट इन डेप्थ. दिस टाइप ऑफ रिसर्च is subjective, flexible, and exploratory in nature, allowing researchers to gain detailed insight. मग याच्यामध्ये जे पण तुम्ही ज्या पण मीडियम थ्रू डाटा घेताय तो खूप डिटेल मध्ये असणार आहे. एक्झाम्पल, आस्किंग स्टुडंट्स वाय दे प्रेफर ऑनलाईन लर्निंग थ्रू इंटरव्ह्यूज. तर वन ऑन वन जेव्हा इंटरव्ह्यू करतात तेव्हा ऑब्विसली जे डिटेल्ड असणार आहे सर्वे तो. तर डिफरन्सेस बघूया. मी इथं 10 डिफरन्सेस तुम्हाला समजून सांगतो. डाटा टाइप, न्यूमरिकल अँड नॉन न्यूमरिकल. Test purpose to test theories and hypotheses, to explore ideas and understand meanings. Approaches structured and fixed, flexible and open. तुम्ही एकदा वाचून घ्या पण नक्की. नेचर ऑब्जेक्टिव्ह अँड सब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतर जे सॅम्पल साईज लार्ज, स्मॉल साईज. क्वांटिटेटिव्ह याचा लार्ज साईज असतो, पण क्वालिटी जसं तुम्ही एका प्रोडक्टची क्वालिटी किंवा कमोडिटीची क्वालिटी असते ती जसं चांगले असते, तसं तुम्ही एक क्वालिटेटिव्ह डाटा अजून अजून करू शकता. Tools used: survey, questionnaire, experiments, interview, observation, case study. Data analysis, statistical, thematic or content analysis. Result: generalized result, in-depth understanding. Research design: pre-planned and rigid, evolving and adaptable. Outcome: numerical graph and charts. Description and narrative. तर जो क्वालिटेटिव्ह डाटा असतो तो मेनली यूज होतो सायकोलॉजी सारख्या सब्जेक्ट मध्ये किंवा सोशोलॉजी सारख्या सब्जेक्ट मध्ये, ज्यामध्ये जे मानसिक भावना आहे त्याचा खूप डिटेल मध्ये स्टडी होतो. पण क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहे तो
शक्यतो आर्ट्सच्या सब्जेक्टमध्ये यूज होतो किंवा दुसऱ्या सब्जेक्टमध्ये यूज होतो जिथं डिटेल्ड एक्सप्लेनेशन नाही पाहिजे. तिथं ग्राफ्सवरती ग्राफ्स म्हणजे मॅक्सिमम लोकांचा सर्वे घेऊन आपल्याला समजू शकतं. डिटेलमध्ये जायची गरज नसते. तिथं क्वांटिटेटिव्ह रिसर्च महत्वाचा आहे. ॲडव्हांटेजेस बघूया. ॲडव्हांटेजेस quantitative research easy to measure and compare data. Results are more reliable and objective, can be generalized to large population, useful for testing hypotheses. Qualitative चं बघू. Qualitative provides deep understanding of behavior, capture emotions, opinion and experiences, flexible and adaptable, useful for new unexplored topic. Excuse me. Disadvantages बघूया. Quantitative research does not explain why behind data, can miss detailed insight, rigid structure, require statistical knowledge. Qualitative time consuming असतो. Result may be subjective or biased, difficult to generalize, smaller sample size. तर यामध्ये डिसएडव्हान्टेजेस असतात. क्वांटिटेटिव्हच्या डिसएडव्हान्टेजेस असं असतात की डज नॉट एक्सप्लेन वाय बिहाइंड द डाटा, म्हणजे जे अडचणी येते एक्सप्लेन करत नाही कारण की तो डाटा जो असतो डिटेलमध्ये नसतो. कॅन मिस डिटेल इनसाइट, म्हणजे जे डिटेल्स असतात कोणत्या पण गोष्टीचे ते मिस करू शकतं. रिजिड स्ट्रक्चर असतो, म्हणजे रिजिड म्हणजे अशी गोष्ट ज्याला तुम्ही लवकर बदलू शकत नाही. रिक्वायर्ड स्टॅटिस्टिकल नॉलेज म्हणजे तुम्हाला प्रत्येक जे डाटा अनालाइज करता यायला पाहिजे. स्टॅटिस्टिकल जे ग्राफ बनवता किंवा पाय चार्ट बनवता त्याच्याबद्दल खूप चांगलं नॉलेज पाहिजे. आणि क्वालिटेटिव्ह डाटा खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. प्रत्येकाचा इंटरव्ह्यू येण्यासाठी खूप वेळ लागतो आणि डिटेलमध्ये रिसर्च करायसाठी पण खूप वेळ लागतो. रिझल्ट मे बी सब्जेक्टिव्ह ऑर बायस्ड. जे त्याचा रिझल्ट असतो ते कधी-कधी बायस्ड पण असू शकतो, म्हणजे वन साइडेड. डिफिकल्ट टू जनरलाइज, म्हणजे लोकांना समजण्यासाठी पण डिफिकल्ट असतो. स्मॉलर सॅम्पल साईज, त्याची सॅम्पल साईज पण खूप छोटी असते. 100 पैकी 10चं जसं एक्झाम्पल दिलं होतं तसं. तर कन्क्लुजन एकदा तुम्ही वाचून घ्या. आपण घेऊया मग नेक्स्ट पॉइंट. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड लाईक द व्हिडिओ. इट हेल्प्स मी अ लॉट. Module 5th, computer in social research, e-research, using the internet as object as and method of data collection, use of compute in data analysis. तर हे मॉड्यूल छोटा आहे. 5th मॉड्यूल जो आहे तो आपण घेऊया. स्टार्टिंग इंट्रोडक्शन. कम्प्युटर्स आर द and the internet have transformed social research by making data collection, storage, analysis faster and more efficient. तर जे कम्प्युटरमुळे जे डाटा कलेक्शन आहे, स्टोरेज आहे किंवा अनालिसिस आहे खूप फास्ट झालेलं आहे. एआयच्या याच्याने माध्यम थ्रू किंवा पाय चार्ट किंवा जे पण सर्वे करतो त्याचा आपण वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स दाखवू शकतो. त्यामुळे researchers today rely on heavily on digital tools for conducting surveys, analyzing data and presenting results. E-research has emerged as a modern method where the internet itself becomes both source and tool of research. Computer-based analysis moves accuracy, reduce human error, and allows handling of larger data sets. Overall, computers have made social research more scientific, systematic, and accessible. E-research, using internet as an object and method of data collection. तर बघूयात. E-research refers to the use of internet for conducting research, where the internet is a tool method for collecting data. The internet is also a object of study. तर यामध्ये इंटरनेट असा टूल पण आहे जो आपण त्याच्यावरती अभ्यास करू शकतो आणि एक मेथड पण आहे ऑफ कलेक्टिंग डाटा, ज्याच्यावरती तुम्ही कोणचा पण जो सर्वे केला त्याचा डाटा तुम्ही कलेक्ट करू शकता, स्टोअर करू शकता. ते खूप एफिशियंटली तुम्ही हे सर्व करू शकता. तर बघूया नेक्स्ट. इंटरनेट ॲज अ मेथड ऑफ डाटा कलेक्शन. द इंटरनेट हेल्प्स researchers collect data easily and quickly. Methods includes online survey using tools like Google Form, SurveyMonkey, collecting students' opinion through online questionnaire. खूप इझी होतं ऑनलाईन सर्वे करणं. ईमेल इंटरव्ह्यू, सेंडिंग क्वेश्चन्स थ्रू email and receiving responses. Social media data collection using platforms like Twitter, Facebook, studying public opinion through comments and posts. Online observation, observing behavior
in online communities, forum and or groups. Second घेऊया internet as an object of research. Here's a here's the internet itself become the subject of study. म्हणजे तुम्ही स्वतः रिसर्च इंटरनेट वरती पण रिसर्च करू शकता. त्याच्यामुळे काय बेनिफिट्स होता किंवा काय इम्पॅक्ट होतो इंटरनेटचा का ह्युमन लाईफ वरती. स्टडिंग ऑनलाईन बिहेविअरल ऑफ यूज सायबर बुलिंग रिसर्च. त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन यूथ, ऑनलाईन कम्युनिटीज अँड डिजिटल कल्चर हे एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. ॲडव्हान्टेजेस ऑफ रिसर्च, कॉस्ट इफेक्टिव्ह, नो ट्रॅव्हल रिक्वायर्ड, फास्ट कलेक्शन ऑफ डाटा, लार्ज अँड डायव्हर्स सॅम्पल, इझी डाटा स्टोरेज, ॲक्सेस टू ग्लोबल पार्टिसिपंट्स. हे तुम्ही एक्सपांड करून लिहू शकता एक्झाममध्ये. लिमिटेशन्स ऑफ ई रिसर्च, डिवाइड डिजिटल डिवाइड, नॉट एव्हरीवन हॅज अन इंटरनेट ऍक्सेस. काही काही गावांमध्ये इंटरनेट नसतं म्हणून अडचणी होता की तुम्ही त्यांचा सर्वे कसा कराल. फेक अँड अनरिलायबल रिस्पॉन्स, कधी कधी लोक खोटं रिस्पॉन्स टाकून देतात किंवा दुसऱ्यांचं नाव यूज करून काही पण फॉर्म किंवा जो सर्वे ते फिल करून देतात. प्रायव्हसी अँड एथिक्स, प्रायव्हसी खूप इम्पॉर्टंट आहे. पण जेव्हा पण तुम्ही जे सर्वे मध्ये ईमेल किंवा असं टाकता तेव्हा प्रायव्हसीसाठी खूप कन्सर्न्स निर्माण होतात. लॅक ऑफ पर्सनल इंटरॅक्शन, पर्सनल समोरासमोर इंटरव्ह्यू नसतो त्याच्यामुळे तुम्हाला सर्वे थ्रू एवढं इमोशन्स नाही समजत. सॅम्पलिंग बायस म्हणजे कधी कधी ते वन साइडेड पण असू शकतं ओपिनियन. यूज ऑफ कम्प्युटर इन डाटा अनालिसिस. Computers are used to process, analyze, organize, and interpret data collected in research. Functions of computer and data analysis, data entry and storage. Data is entered into software and stored securely. Example, Excel sheet and database. तर यामध्ये आपल्याला सांगायचं आहे कम्प्युटरचा काय फायदा आहे, आपण तुम्ही त्याच्यामध्ये डाटा कसं स्टोअर करता किंवा काय फायदे आहे कम्प्युटरचे ते आपल्याला समजा एक्सप्लेन करायचं. डाटा प्रोसेसिंग, सॉर्टिंग, कोडिंग अँड क्लासिफाईंग डाटा, रिमूव्हिंग एरर्स. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिकल अनालिसिस युजिंग सॉफ्टवेअर लाईक SPSS, R, मायक्रोसॉफ्ट एक्सेल. टाइप्स ऑफ अनालिसिस, मीन, मीडियम, मोड, करेक्ट, कोरिलेशन regression, hypothesis testing, data visualization, creating graphics, charts, and tables, helps in easy understanding of data, interpretation of data, software helps in identifying patterns and trends, make conclusion more accurate. Advantages of computer in data analysis, high speed and efficiency, accuracy and reliability, handle large data easily, saves time and efforts, बेटर व्हिज्युअलायझेशन अँड रिप्रेझेंटेशन. हे एकदा तुम्हाला वाचूनच समजलं असेल, मला असं वाटत नाही की मला एक्सप्लेन करायची गरज आहे. लिमिटेशन्स रिक्वायर टेक्निकल नॉलेज. सेकंड, डिपेंडन्स ऑन सॉफ्टवेअर, रिस्क ऑफ डाटा लॉस ऑर हॅकिंग, एक्सपेन्सिव्ह टूल इन सम केस. कम्प्युटर्स आणि ते खूप महाग असतं त्यामुळे. एरर इफ डाटा इज इनकरेक्टली एंटर्ड. कन्क्लुजन एकदा तुम्ही वाचून घ्या. नेक्स्ट घेऊया रिपोर्ट रायटिंग. इम्पॉर्टन्स ऑफ रिपोर्ट रायटिंग. त्याच्यानंतर सेकंड आहे रायटिंग क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च, प्रेझेंटेशन अँड इंटरप्रिटेशन, क्वालिटीज ऑफ गुड रिसर्च. इंट्रोडक्शन बघूयात. रिपोर्ट रायटिंग इज फायनल स्टेप इन द रिसर्च प्रोसेस. इट रिप्रेझेंट्स सर्च findings in a systematic and organized form. It helps communicate results to search policymakers and the public. A good report ensures that researchers is understood and can be used effectively. It transforms raw data into meaningful knowledge. त्यामध्ये आपल्याला जे रिपोर्ट रायटिंग आहे त्याचे फायदे सांगितलेले आहे की रिपोर्ट रायटिंग एक फायनल स्टेप असते जी तुमचं पूर्ण कन्क्लुजन समजवते की तुम्ही रिसर्च मध्ये कसं कोणत्या मेथड यूज केलाय, कसं रिसर्च केलाय, कोणत्या लोकांवरती पर्टिक्युलरली रिसर्च केलाय, कोणत्या टाईपचं रिसर्च केलेलं आहे. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे दुसऱ्या रिसर्चरला जर तुमचा रिसर्च एकदा शॉर्ट मध्ये कन्क्लुजन बघायचं असेल तर ते तुमचं रिपोर्ट रायटिंग बघून समजेल. Importance of report writing. Report writing is the process of presenting research finding, analysis, and conclusion in clear, structured, and written format. Important points in detail. Communication of finding. It helps in sharing research result with others. Without a report, research is no practical value.
Second, permanent record. A research report acts as a permanent document for future decision-making tool. Helps policymakers and organizations to take informed decisions. Scientific validation allows other researchers to verify and evaluate the research. Knowledge development contributes to academic and scientific knowledge. Reference for future Reference for future research provides a base for further studies and improvements. Accountability shows how researchers was conducted and ensures transparency. ते एकदा तुम्हाला सेम वाचून समजून जाईल. खूप इझी पॉइंट्स आहे. मला एक्सप्लेन करायची गरज वाटत नाहीये. तर नेक्स्ट घेऊया रायटिंग qualitative and quantitative research, presentation and interpretation. Qualitative research focuses on understanding human behavior, experience and social phenomenon. जसं सेम क्वालिटेटिव्ह रिसर्चचं जे अर्थ होतं तेच तो तुम्ही लिहायचा आहे. प्रेझेंटेशन डिस्क्रिप्टिव्ह नरेटिव्ह फॉर्म use of themes, case studies, interview, observation includes quotes and real life example. यामध्ये जे खऱ्या लाईफचे जे एक्झाम्पल असतात त्यांना डिटेलमध्ये स्टडी केलं जातं इंटरव्ह्यू थ्रू किंवा ऑब्झर्वेशन थ्रू. इंटरप्रिटेशन बघूया. फोकसेस ऑन मीनिंग अँड पॅटर्न. सब्जेक्टिव्ह अनालिसिस एक्सप्लेन्स वाय अँड हाऊ. म्हणजे गोष्टी का झाल्या आणि त्याच्या मागचं कारण काय ते समजून घेता येतं क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये. स्टडिंग पीपल्स ओपिनियन अबाउट ऑनलाईन एज्युकेशन युझिंग इंटरव्ह्यूज. बघूया quantitative research. Quantitative research deals with numerical data and statistical analysis. Presentation, table, charts, graphs, percentage, use of statistical tools. तर याच्यामध्ये मॅक्झिमम चार्ट्स आणि ग्राफ्सच यूज होता पर्सेंटेज वाईज किंवा पाय चार्ट वाईज किंवा अजून व्हेरियस टाईपचे चार्ट्स आहेत त्याच्या वाईज आपल्याला समजतं कारण की याच्यात नंबर संख्या खूप जास्त आहे. ते 100 लोकांचा सर्वे घेतला जातो याच्यामध्ये. तर 100 लोकांचा सर्वे घेतल्यानंतर ते तुम्हाला शॉर्ट मध्ये जर दाखवायचं असेल तर ते पाय चार्ट आणि त्याचाच वापर करणं गरजेचं आहे. Interpretation, objective and numerical focuses on trends and comparison, explains how much and how many. Example 70% of survey showing 70% students prefer online learning. हे differences एकदा तुम्ही वाचून घ्या. Qualities of a good research report: clarity, easy to understand, simple language, accuracy, correct data and facts, objectivity, free from personal bias नाही राहायला पाहिजे, न्यूट्रल राहायला पाहिजे म्हणजे एका साईडचं ओपिनियन नाही घ्यायला पाहिजे. सिस्टमॅटिक रिसर्च फॉर प्रॉपर फॉर्मॅट इंट्रोड्युसिंग मेथडॉलॉजी, फाइंडिंग्स, कन्क्लुजन. Conciseness, to the point without unnecessary detail. कन्साइजनेसचा अर्थ असा आहे की फक्त पॉइंट टू पॉइंट एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये आणि शॉर्टमध्ये विदाउट एनी अननेसेसरी डिटेल्स. लॉजिकल ऑर्गनायझेशन, आयडियाज प्रेझेंटेड इन प्रॉपर सिक्वेन्स. Use of proper language, formal and academic tone, proper documentation, reference citation, and bibliography included, attractive presentation, use of heading tables and visuals, reliability and validity. Finding should be trustworthy and consistent. Conclusion एकदा तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. थँक यू.